जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर बी-कॉम सेमिस्टर फर्स्ट 2024 पॅटर्न म्हणजेच ॲज पर एन-ई-पी 2020 पॅटर्ननुसार एस-ई-सी बिझनेस अकाउंटिंग फर्स्ट या विषयाच्या क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स आपण स्टडी पर्पजसाठी बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला या विषयाला मार्क किती, पासिंगला मार्क किती, क्वेशन पेपरचा फॉर्मॅट कसा राहील, कोणत्या ठिकाणी कोणता प्रश्न विचारला जाईल, या बाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाकीच्या विषयांचे व्हिडिओ देखील आपल्या YouTube चॅनलला तुम्हाला बघायला भेटतील. ते देखील व्हिडिओ काळजीपूर्वक आपण बघू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपण फर्स्ट इयर बी-कॉम सेमिस्टर फर्स्ट मधील एस-सी-सी बिझनेस अकाउंटिंग फर्स्ट या विषयाच्या क्वेशन पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे आणि इम्पोर्टंट क्वेशन्स काय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की बिझनेस अकाउंटिंग फर्स्ट या विषयाची विद्यापीठाची क्वेशन पेपर ही 30 मार्काची येणार आहे. यासाठी टाईम ड्युरेशन तुम्हाला 2 तासाचा असणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 12 मार्क्स असतील आणि या विषयाचे क्वेशन पेपर फक्त आणि फक्त इंग्लिश लँग्वेजमधून येणार आहे. ओके. या ठिकाणी क्वेशन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला दाखवलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला क्वेशन पेपरमध्ये टोटल 4 प्रश्न विचारले जातील. कधी-कधी 5 पण विचारण्याची शक्यता आहे, जे मी सरतेशेवटी तुम्हाला सांगणार आहे. बट आता शैक्षणिक वर्ष 2025-26 पुढून या विषयाची क्वेशन पेपर ही 30 मार्काची असणार आहे. त्यामुळे क्वेशन पेपरच्या पॅटर्नमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये क्वेशन नंबर 1 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th कदाचित 4th पण असेल. अशा 3 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला क्वेशन पेपरचा फॉर्मॅट दिसेल. टोटल तुम्हाला 4 प्रश्न या ठिकाणी दाखवलेले आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 हा फिल इन द ब्लँक्स असेल 6 मार्कासाठी. क्वेशन नंबर 2nd हा थेअरी क्वेशन तुमच्या चॅप्टर नंबर 1 वर आधारित 12 मार्काला विचारला जाईल. क्वेशन नंबर 3 मध्ये ए आणि बी विचारले जाणार आहे. त्यामध्ये ए नंबरचा जो क्वेशन आहे, तो तुम्हाला थेअरी क्वेशन ऑन युनिट नंबर 2nd वरती 5 मार्काला विचारला जाईल. थोडक्यात शॉर्ट नोट्स टाइप हा क्वेशन असणार आहे. तर क्वेशन नंबर 3 बी हा चॅप्टर नंबर 2 वर आधारित ब्रॉड क्वेशन न्यूमेरिकल प्रॉब्लेम असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 7 मार्कांचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाणार आहे. म्हणजे क्वेशन नंबर 2nd हा तुम्हाला 12 मार्काला राहील. क्वेशन नंबर 3 पण तुम्हाला 12 मार्काला राहणार आहे. तर क्वेशन नंबर 4 तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम राहतील चॅप्टर नंबर 3 वर. त्यासाठी तुम्हाला 12 मार्क्स असणार आहे. ओके. कदाचित यदाकदाचित तुम्हाला शॉर्ट नोट्सला पण प्रश्न क्वेशन नंबर 5 म्हणून विचारण्याची शक्यता आहे. तो पण 12 मार्काला राहू शकतो. म्हणजे तुम्हाला क्वेशन नंबर 2, 3, 4 आणि 5 यापैकी कोणतेही 2 प्रश्न सॉल्व्ह करायला लावतील. पण मला तरी असं वाटतं, की आता जो तुम्हाला समोर स्क्रीनवर जो फॉर्मॅट दिसतो आहे, त्याच फॉर्मॅट पद्धतीने क्वेशन्स पेपर विचारले जातील. म्हणजे क्वेशन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स, क्वेशन नंबर 2 ब्रॉड चॅप्टरवर, क्वेशन नंबर टॉपिक नंबर 1 वर ब्रॉड क्वेशन 12 मार्काला, क्वेशन नंबर 3 थिअरी प्रश्न 5 मार्काला, तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 7 मार्काला चॅप्टर नंबर 2 वर विचारले जाईल. तर क्वेशन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 वर न्यूमेरिकल प्रॉब्लेम 12 मार्काला विचारला जाईल. म्हणजे 2, 3, 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. 12-12 24 मार्क आणि तिथे 6 असे मिळून 30 मार्क या ठिकाणी होणार आहे. ओके. सो या ठिकाणी क्वेशन नंबर 1 जो काही इथे क्वेशन नंबर 2 जो काही तुम्हाला विचारला जाईल चॅप्टर नंबर 1 वर आधारित ब्रॉड क्वेशन, तर 12 मार्काला जे क्वेशन विचारले जातील, तर इथे मी तुम्हाला 2 ते 3 क्वेशन्स या ठिकाणी दाखवलेले आहे. त्यापैकी एखादा क्वेशन्स तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे, असं मला वाटतं. त्याच्यातील पहिला प्रश्न आहे, डिफाइन द टर्म ऑफ अकाउंटिंग, एक्सप्लेन देअर स्कोप अँड नीड ऑफ अकाउंटिंग. त्यानंतर दुसरा आहे, एक्सप्लेन इन डिटेल्स फंक्शन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल अकाउंट. क्वेशन नंबर 3 आहे, एक्सप्लेन इन डिटेल्स लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल अकाउंट. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे किंवा फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय? त्याचे स्कोप, नीड, फंक्शन्स, ऑब्जेक्टिव्ह, लिमिटेशन्स एवढ्या सगळ्या पद्धतीचा तुम्ही अभ्यास या चॅप्टर नंबर 1 वर आधारित तुम्हाला करायचा आहे. यावर आधारित 12 मार्क तुम्हाला दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला क्वेशन नंबर 3 जो काही विचारला जातो, तो चॅप्टर नंबर 2 वर आधारित आहे. त्याच्यामध्ये 5 मार्काला तुम्हाला थिअरी प्रश्न आणि 7 मार्काला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. तर थिअरी प्रश्नांमध्ये तुम्हाला स्कोप ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड विचारला जाऊ शकतो. नंतर एडव्हांटेजेस एंड डिसएडव्हांटेजेस ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड विचारला जाऊ शकतो. तर प्रोसिजर फॉर इश्यूइंग अकाउंटिंग स्टँडर्ड बाय आय-सी-ए-आय
असे 3 ते 4 महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी एखादा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर क्वेशन नंबर 3B मध्ये तुम्हाला जे काही 7 मार्काला न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारला जाईल, तो अकाउंटिंग स्टँडर्ड सेकंड आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 5 वर आधारित प्रॅक्टिकल किंवा न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारला जाईल. त्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड सेकंड रिलेटेड व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी आहे. तर अकाउंटिंग स्टँडर्ड 5 रिलेटेड नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड, प्रायर पिरियड आयटम्स अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी असे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 वर आधारित जो काही प्रश्न आहे तो न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन टॉपिक नंबर 3 यासाठी 12 मार्काला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. जो न्यूमेरिकल प्रॉब्लेम राहील की प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड अँड मॅक्सिमम लॉस मेथड या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला विचारला जाऊ शकतो. तो 12 मार्कांपैकी किंवा 12 मार्कासाठी आहे. कदाचित जर का शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारल्या, तर त्या शॉर्ट नोट्स मी या ठिकाणी देण्याचं काम करतो. जर 5 नंबर क्वेशनमध्ये जर का तुम्हाला काही शॉर्ट नोट्स विचारल्या किंवा यातील काही शॉर्ट नोट्स तुम्हाला क्वेशन नंबर 4 मध्ये किंवा 3 मध्ये पण विचारले जाण्याची शक्यता 3 मध्ये किंवा 2 मध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये एंड युजर्स ऑफ फायनान्शियल अकाउंट, नंतर अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये जे काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, हा क्वेशन कदाचित ब्रॉड क्वेशनला पण विचारलं जाईल. एक्सप्लेन डिटेल्स अकाउंटिंग कन्सेप्ट आणि वेगवेगळ्या अकाउंटिंग कन्सेप्ट तुम्हाला दिले जातील. म्हणजे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, गोइंग कन्सर्न, मनी मेजरमेंट कन्सेप्ट आणि अजूनही भरपूर साऱ्या काही कन्सेप्ट्स तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहे, सिलेबसमध्ये दिलेल्या आहे. त्या तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता. पुढे आहे एच-आर अकाउंटिंग, ज्याला ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणतो. पुढे आहे कन्सिस्टन्सी कन्झर्वेशन कन्व्हेन्शन. त्याच्यानंतर कॅग, ज्याला आपण म्हणतो जनरली एक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. पुढे आहे ऑब्जेक्टिव्हज ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. हा प्रश्न कदाचित क्वेशन नंबर 3 मध्ये 5 मार्कासाठी शॉर्ट नोट्सला पण विचारला जाऊ शकतो. पुढे आहे अकाउंटिंग स्टँडर्ड सेकंड व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. म्हणजे यावर पण शॉर्ट नोट्स 5 मार्काला विचारली जाईल. पुढे आहे इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप फर्म अँड लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अँड डिफरन्स बिटवीन लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अँड कंपनी. असे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आता फर्स्ट इयर बी-कॉम सेमिस्टर फर्स्ट एन-ई-पी पॅटर्न मधील बिझनेस अकाउंटिंग फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी पाहिलेले आहे. अशाच नवीन-नवीन माहितीसह व्हिडिओसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला पुन्हा परीक्षेसाठी शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.